नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण एकदम क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा बनवलेला आहे आणि हा डोसा मुलांसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तर सकाळी घाईघाईमध्ये जर आपल्याला बनवायला वेळ कमी असेल तर तेव्हा एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे। तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये हा कुरकुरीत एकदम क्रिस्पी असा डोसा बनवू शकता। रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या रेसिपी भन्नाट चव घरची, प्रेम आमचं। चला रेसिपीला सुरुवात करूया। हा क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसा तुम्ही वजन कमी करण्यासाठी सुद्धा खाऊ शकता आणि चव म्हणाल तर एकदम अप्रतिम चवीचा बनलेला होता। तर तुम्ही सुद्धा नक्की असा डोसा ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ खूप छोटा आहे, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आपली रेसिपी कशी वाटली ते। वजन कमी करण्यासाठी तर खूप फायदेशीर आहे हा डोसा। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण घेतलेले आहेत आता 1 वाटी मोड आलेले मूग, नंतर घेतलेले आहे लसण, रवा आणि मीठ, बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, मिरची आणि थोडेसे जिरे पण घातलेले आहेत। तर ते दिसले नाहीत व्हिडिओमध्ये। तर रवा 2 चमचे घेतलेला आहे, तांदळाचं पीठ आपण 2 चमचे घेतलेलं आहे आणि बेसन पीठ फक्त 1 चमचा घेतलेला आहे। कारण बेसन पिठामुळे जे आहे ना आपला डोसा खमंग चवीचा बनतो आणि थोडासा क्रिस्पी बनायला पण मदत होते। तर आता आपण हे सर्व पीठ आणि मूग, लसण, हिरवी मिरची थोडीशी तुकडे करून घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। कोथिंबीर घातली तरीही चालतं, नाही घातली तरीही चालतं। याच्यामध्ये आपण आता 1-1.5 वाटी पाणी घालून ह्याचं परफेक्ट बॅटर तयार करून घेतलेलं आहे। डोशासाठी आपल्याला जसं परफेक्ट लागतं तसं। तर हे पहा, या पद्धतीचं आपण हे बॅटर तयार केलेलं आहे। आता आपण वरून थोडासा सोडा घातलेला आहे, अर्धा चमचा, कारण आपला डोसा जो आहे ना थोडासा जाळीदार बनला पाहिजे आणि थोडा क्रिस्पीनेस आणखी वाढतो। तर आता आपण सोडा घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे। आता याचा डोसा बनवायला सुरुवात करू। तर हे पहा, आणि नंतर थोडासा पाण्याचा शिक्का मारायचा, म्हणजे आपला तवा जो आहे ना जास्त गरम झालेला असेल तर तो थोडासा थंड होतो आणि आपल्या आवश्यकतेनुसार आपण याच्यावर 1 पळी बॅटर टाकलेला आहे आणि याचा व्यवस्थित डोसा पसरवून घ्यायचा। पातळ जसा हवा तसा तुम्हाला बनवला तरीही चालतो। त्याचा एकदम पातळ डोसा बनवलेला आहे मी आणि आता आपण 1 ते 2 मिनिटांसाठी याला झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवला की व्यवस्थित वाफून निघतो आणि वरच्या साईडनं पण थोडंसं मॉइश्चर त्याचं व्यवस्थित राहतं। आपण थोडंसं वरतून पण तेल स्प्रे केलेलं आहे आणि आता आपला डोसा बघा खालच्या साईडने किती क्रिस्पी झालेला आहे। चव इतकी अप्रतिम लागते ना, तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की अरे 10 मिनिटांमध्ये एवढे भन्नाट चवीचा आपण काहीतरी नाश्ता बनवू शकतो। मोड आलेले कडधान्य तर आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तर नक्की खातो। मग अशा वेळी नेहमीच उसळ बनवण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं बनवलं ना की घरच्यांनासुद्धा नक्की आवडतं आणि मुलांना टिफिनसाठी तर खूप उत्तम पर्याय आहे। तुम्ही हा डोसा दिल्यानंतर मुलं अजिबात डब्बा शिल्लक ठेवणार नाहीत, डब्बा फिनिश करूनच आणतील। हा डोसा आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेला आहे। भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।